नमस्कार मित्रांनो. आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम 2024 दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आणि अद्याप नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या दिलासादायक निर्णयाची सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जुलै आणि ऑगस्ट 2024मध्ये वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये विशेषतः संत्रावर्गीय फळ पिकांना मोठा फटका बसला होता. परंतु ढगाळ वातावरणामुळे झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाईची मंजुरी दिली जात नव्हती, ज्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले. शेतकऱ्याच्या या गंभीर परिस्थितीची दखल घेत विभागीय आयुक्त नागपूर व अमरावती यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. यानुसार 21 जानेवारी 2025 रोजी राज्य शासनाने नुकसान भरपाईसाठी मंजुरी दिली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील 5,933 शेतकऱ्यांसाठी 10,84,98,000 रुपये, अमरावती जिल्ह्यातील 41,911 शेतकऱ्यांसाठी 134,61,83,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 3,433 शेतकऱ्यांसाठी 10,90,00,000 रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील 3,852 शेतकऱ्यांसाठी 9,45,00,000 रुपये. एकूणच अमरावती विभागातील 49,196 शेतकऱ्यांसाठी 154,98,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच चारही जिल्ह्यातील 55,129 शेतकऱ्यांसाठी 165,83,00,000 रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे त्यांनी केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. शासनाच्या निर्णयानुसार मंजूर रकमेचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यांमधील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आले आहे. त्यावरील निर्णय लवकरच येईल अशी अपेक्षा आहे. या निर्णयाशी संबंधित जी-आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, हा निर्णय अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी या चॅनलवर मिळत राहतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणतीही शंका असल्यास तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि अपडेटसह. धन्यवाद.